फ्लॅटमध्ये एंट्री करण्यानंतर सगळ्यात आधी तुम्ही जी एंट्री पाहणार तर पूर्व पश्चिम दिशेला तुम्हाला पाहायला मिळते. सगळ्यात आधी तुम्हाला नेहमीप्रमाणे या ठिकाणी लिव्हिंग रूम पाहायला मिळेल. पण या ठिकाणी जो लिव्हिंग रूम आहे त्याची कॉन्सेप्ट वेगळी तुम्हाला पाहायला मिळते. इकडे एल टाईप तुम्हाला लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय. हे बघा, जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. स्ट्रेट गेलात ना तर किचन आहे. इकडे लेफ्ट साईडला पहिला बेडरूम आहे. इकडे राईट साईडला मास्टर बेडरूम आणि वेस्टर्न टॉयलेट कम बाथरूम वगैरे पुढे आपण एक एक गोष्टी पाहून घ्या. पण नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय MH05 अक्षय. मित्रांनो, क्वालिटी फ्लॅट जर तुम्हाला खरेदी करायचा असेल ते पण बदलापूर स्टेशन पासून अगदी 1 ते 2 मिनिटावर, तर आज मी तुमच्यासाठी 1100 स्क्वेअर फूटचा एक मोठा 2 BHK फ्लॅट घेऊन आलेला आहे जो सेमी फर्निश असणार आहे. आपण माहिती घेणारच आहोत बिल्डिंगच्या आजूबाजूला जाऊन. त्याआधी मित्रांनो एक रिक्वेस्ट करेल, तुम्हाला जर आपल्या चॅनलवरील व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलही सबस्क्राईब करा. त्याच्याने काय होईल की नेक्स्ट टाइम मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल तर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला इकडे पाहायला मिळणार आहे. या फ्लॅटबद्दल थोडीशी एक माहिती देतो, नंतर लगेच आपण बिल्डिंगच्या बाजूला जाऊन थोडीशी अजून माहिती घेऊयात. मित्रांनो, हा जो फ्लॅट आहे बदलापूर वेस्ट रमेशवाडी परिसरामध्ये आहे. तुम्ही गुगलही करून बघू शकता. रमेशवाडीमध्ये बदलापूरचं जे रमेशवाडी परिसर आहे हा स्टेशनच्या बाजूचाच परिसर आहे. या बिल्डिंगमध्ये जे 2 BHK फ्लॅट सोल्ड झाले होते ते लगभग 60 लाखापर्यंत गेले होते. परंतु हा जो 2 BHK फ्लॅट आहे हा मी तुम्हाला इन्क्लुडिंगचं पाहायला गेला तर साधारण 54-55 लाखाला हा तुम्हाला 2 BHK फ्लॅट जाणार आहे. फ्लॅट पाहणार त्यावेळेस तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. जास्त अजिबात टाइम घेत नाही मित्रांनो, लगेच आता बिल्डिंगच्या आजूबाजूला जाऊन तो परिसर कसा आहे पाहूयात. त्यानंतर 6व्या माळ्यावरती जाऊन आपण अधिक माहिती घेऊयात. या मित्रांनो, बिल्डिंगच्या बघण्यासाठी आपण 6व्या माळ्यावरती जाणार आहोत. त्यावरती कनेक्टिव्हिटी पुन्हा एकदा समजून देतो. हा जो रस्ता जातो ना स्टेशनला जातो, इकडून 1 ते 2 मिनिटावर तुम्हाला बदलापूर वेस्टचं स्टेशन पाहायला मिळेल. हा जो परिसर आहे रमेशवाडी बदलापूर वेस्ट याला म्हटलं जातं. इकडचा हा जो परिसर आहे खूप चांगला डेव्हलप झालेला आहे. या सर्कलला इथे सिग्नल आहे, तुम्ही पाहू शकता. तिकडे गाड्या समोर थांबलेल्या आहेत आणि ही एकदम सर्कललाच आपली नीलसागर नावाची बिल्डिंग असणार आहे. बिल्डिंगमध्ये हॉस्पिटल वगैरे सगळ्याच गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. इथे बाजूला तुम्हाला मेडिकल वगैरे सगळ्या काही गोष्टी पाहायला मिळतील. आणि हा परिसर इकडे पुढे तुम्हाला आता पुढे जाऊन थोड्याशा गोष्टी मी एक्सप्लोर करतो. स्ट्रेट मित्रांनो तिकडे डीमार्टकडे जातो, तिकडे पुढे जातो बदलापूर गावाकडे आणि इकडे जातो हेंद्रपडा परिसरामध्ये. सो कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे. आता आपली जी बिल्डिंग आहे नीलसागर, ही बिल्डिंग आहे 11 माळ्याची बिल्डिंग आहे. जसं की तुम्ही इथून पाहू शकताय. बिल्डिंगच्या चारी बाजूला म्हणजे खाली ग्राउंडला तुम्हाला शॉप वगैरे इकडे पाहायला मिळतात. बाकी आजूबाजूचा परिसर खूप चांगला डेव्हलप झालेला आहे. या बाजूला मेडिकल वगैरे पाहायला मिळेल. बाजूला तिकडे आशीर्वाद हॉस्पिटल आहे. म्हणजे कनेक्टिव्हिटी थोडक्यात खूप चांगली आहे. आज जो तुमच्यासाठी 2 BHK फ्लॅट घेऊन आलेला आहे त्याचा एरिया वगैरे खूप मोठा आहे. या सगळ्या गोष्टी आपण 6व्या माळ्यावरती गेल्यानंतर एक्सप्लोर करणारच आहोत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलही बाकी सबस्क्राईब करू नका. पुन्हा एकदा पाहूयात. त्यानंतर वेळ खराब न करता लगेच आपण 6व्या माळ्यावरती जाणार आहोत. बिल्डिंगच्या बाहेरचा परिसर पाहिल्यानंतर आणि थोडी माहिती घेतल्यानंतर फायनली फ्लॅट पाहण्यासाठी आता 6व्या माळ्यावरती आलेलो आहे. या ठिकाणी सगळ्यात आधी तुम्ही पाहणार तर इकडे तुम्हाला स्टेअरकेस पाहायला मिळतात. आता या ठिकाणी 2-2 स्टेअरकेस असणार आहेत. सगळ्यात आधी इकडे पाहणार तर इथे तुम्हाला 2 लिफ्टसुद्धा पाहायला मिळतील. ही लिफ्ट आज चालू आहे, उद्या ही लिफ्ट चालू असेल. अशी अल्टरनेट डे या लिफ्ट चालवल्या जातात. 11 माळ्याची बिल्डिंग आहे जसं की सुरुवातीला तुम्ही पाहिलेले आहेत. याच्यामध्ये ग्राउंडला जे शॉप वगैरे होते ते पण तुम्ही पाहिलेले आहेत. इकडे सुद्धा तुम्हाला स्टेअरकेस पाहायला मिळतात. प्रत्येक फ्लोअरवरती या ठिकाणी तुम्हाला 7 रूम पाहायला मिळतील. आता आपला जो रूम आहे तो लास्ट एंडिंगला लेफ्ट साईडला असणार आहे. लगेच आपण तिकडे जाऊयात. आता आपल्या रूमच्या बाजूला आपण आलेलो आहोत. मी आता दरवाजा जो आहे तो ओपन करून ठेवलेला आहे. इकडे तुम्हाला लाकडाचा एक चांगला सेफ्टी डोअरसुद्धा इकडे पाहायला मिळतो आहे. बिल्डरकडूनच हे सर्व दरवाजे ते प्रोव्हाइड झालेले होते. आता फ्लॅटमध्ये एंट्री करण्यानंतर सगळ्यात आधी तुम्ही जी एंट्री पाहणार तर पूर्व पश्चिम दिशेला तुम्हाला पाहायला मिळते. आता तुम्ही पूर्वेला घरामध्ये एंट्री करता आणि पश्चिमेला घराच्या बाहेर येता. सगळ्यात आधी आपण फ्लॅटमध्ये एंट्री करूयात. हे बघा, फ्लॅटमध्ये एंट्री केल्याबरोबर सगळ्यात आधी नेहमीप्रमाणे या ठिकाणी लिव्हिंग रूम पाहायला मिळेल. पण या ठिकाणी जो लिव्हिंग रूम आहे त्याची कॉन्सेप्ट वेगळी तुम्हाला पाहायला मिळते. इकडे एल टाईप तुम्हाला लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय. इकडे पाहू शकता स्ट्रेट आणि इथे सुद्धा तुम्हाला डायनिंगसाठी वेगळा स्पेस पाहायला मिळतो. लिव्हिंग रूममध्ये एक्स्ट्रा तुम्हाला स्पेस हा इकडे तुम्हाला पाहायला मिळाला, जिथे तुम्ही चपला वगैरे बनवण्यासाठी काही कॅबिनेट्स वगैरे बनवू शकता. पुन्हा एकदा जर लिव्हिंग रूम पाहायला गेलं तर लिव्हिंग रूममध्ये आपण तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगितलेलंच आहे की आपण बरंचसं काम वगैरे फ्लॅटमध्ये करून देतो. चला तर एक एक गोष्टी पाहून घेऊयात. आता लिव्हिंग रूममध्ये तुम्हाला इकडे जर पाहायला गेलं ना तर तुम्हाला 2 फुटाची बाल्कनीसुद्धा पाहायला मिळते. हे बघा, प्रॉपर पूर्व पश्चिम दिशेला फ्लॅट असल्यामुळे घरामध्ये हवा वगैरे खूप चांगली येते मित्रांनो. हे बघा, इकडे तुम्ही पाहायला गेलात तर बिल्डिंगच्या खालचा जो परिसर आहे चारी बाजून मित्रांनो स्टेशनला कनेक्टिव्हिटी आहे. स्टेशन जस्ट 2 मिनिटावर आहे. आता माझी बिल्डिंगसुद्धा इथून दिसते. समोरची 12 माळ्याची जी बिल्डिंग दिसते ना मित्रांनो, या बिल्डिंगमध्ये मी राहतो. मी स्टेशनच्या एकदम बाजूला जातो मी सुद्धा. आणि एकदम सिग्नलवरच आपली ही नीलसागर नावाची बिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हे बघा, ही बाल्कनी आहे. तर विशेषतः हा जो फ्लॅट आहे मित्रांनो नवीनच फ्लॅट आहे. या फ्लॅटचे ओनर आहे ते मुंबईला असतात. ते कधी राहिलं तर इथे आलेले नाही आहेत. सो हे बघा, हा जो लिव्हिंग रूम आहे इकडे आपण नेहमीप्रमाणे जर पाहायला गेलं तर एक सुंदर टेक्स्चरवाला आपण वॉलपेपर इकडे लावलेला आहे.
फॉल सिलिंग तुम्हाला तर माहितीच आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर असाल तर नेहमी आपण अशीच स्क्वेअर टाईप फॉल सिलिंग करून देतो. त्याच्यामध्ये पंखे किंवा झुमर वगैरे लाईट्स हे सगळं आपण लावून देत असतो. पुढे जाऊयात मित्रांनो. तुम्हाला फ्लॅट जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता इथून काही गोष्टी क्लिअर करतो. स्ट्रेट गेलात ना तर किचन आहे, इकडे लेफ्ट साईडला पहिला बेडरूम आहे, इकडे राईट साईडला मास्टर बेडरूम आणि वेस्टर्न टॉयलेट कम बाथरूम वगैरे पुढे आपण एक एक गोष्टी पाहून घ्यात. पण त्याआधी या एंडिंगने तुम्हाला लिव्हिंग रूम कसा दिसतो तुम्ही पाहून घ्या. हे बघा मोठा लिव्हिंग रूम आहे. लगेच आपण आता किचन पाहून घेऊयात. हे बघा एकदम न्यू टकाटक मित्रांनो फ्लॅट आहे. आपण पहिले बाल्कनीमध्ये जाऊयात आणि तिथून आपण किचनचा व्ह्यू घेऊयात. हे बघा इथे सुद्धा 2 फुटाची बाल्कनी आणि एकदम सिग्नलवरच आपली बिल्डिंग आहे, इथे पाहू शकता. आता हे रस्ते तुम्हाला आता मी थोडं समजू सांगतो. आपल्या ज्या बाल्कनी आहेत ना तिकडून आता इथून जर लेफ्ट साईडला इकडे गेलात ना तर बदलापूर गावा साईडला तुम्ही जाऊ शकता. राईट साईडला गेलात तर 2 मिनिटावर स्टेशन आहे. स्ट्रेट जो रस्ता तिकडे जातो ना तो डीमार्टकडे रस्ता जातो. अगदी मित्रांनो काहीतरी 7-8 मिनिटामध्ये तुम्ही डीमार्टला पोहोचू शकता. तर इथे सिग्नलला गाड्या उभ्या असतात. बाल्कनी पुन्हा एकदा पाहूयात. एकदम जवळ आहे मित्रांनो, 2 मिनिटं तर 2 मिनिटच लागणार तुम्हाला स्टेशनला जायला. ही बाल्कनी आहे. बाल्कनीमधून किचन पाहणार तर किचनमध्ये नवीन किचन ट्रॉलीज वगैरे आपण लावून दिले आहे, जसे की या सीनमध्ये तुम्ही पाहताय. इकडे जे काम झालं आहे मित्रांनो एकदम क्वालिटी काम. ही टाईल्स वगैरे खाली जी पाहता नाही ही नामांकी कंपनी कजेरिया कंपनी तुम्हाला माहिती असेल त्याच्या या टाईल्स आहेत. बाकी हा जो प्लॅटफॉर्म वगैरे पाहताय तुम्ही एकदम क्वालिटी प्लॅटफॉर्म तुम्हाला पाहायला मिळतो. इथे तुम्ही पाहणार तर तुम्हाला बेसिक स्क्वेअर टाईप दिलेलं आहे. प्यायचं पाणी बोरिंगच्या पाण्याचे 2 कनेक्शन इकडे घेतलेले आहेत. विशेष म्हणजे पाणी पण इथे 24 तास आहे. आता नॉर्मल जे फ्लॅट असतात तिकडे अशा क्वालिटीच्या टाईल्स नसतात मित्रांनो. प्राइसिंग सांगतो मी पुढे. एकदम क्वालिटी टाईल्स इकडे वापरले आहेत. वरती इकडे पाहणार ना तर इकडे तुम्हाला पोटमाळासुद्धा पाहायला मिळतोय. बाकी किचन बराच मोठा आहे, तुम्ही पुन्हा एकदा एंडिंगने पाहून घ्या. हे बघा हे झालं आपलं किचन. किचनपासून लेफ्ट साईडला इकडे आपल्याला हा पहिला बेडरूम असणार आहे, पाहून घेऊयात. थोडं फिरून दाखवतो मी तुम्हाला. हे बघा हा तुमचा बेडरूम आहे. बेडरूममध्ये असणारी पहिली बाल्कनी पाहूयात आणि तिथूनच आपण व्ह्यू घेऊयात. हे बघा इथे सुद्धा आपल्याला 2 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते आणि प्रत्येक ज्या बाल्कनी आहेत ना आपल्याला तिकडून बाहेरचा व्ह्यू खूप चांगला पाहायला मिळतो आहे. आजूबाजूचा परिसर पाहून घ्या मित्रांनो वरतून कसा पाहतो. खूप चांगला असा डेव्हलप झालेला आहे बदलापूर. हे बघा ही बाल्कनी. व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा मित्रांनो. आणि हा आहे आपला पहिला बेडरूम. या बेडरूमची साईज जर इकडे पाहायला गेलं तर 10x11 तुम्हाला इथे साईज पाहायला मिळते. तर नक्कीच साईज खूप चांगली आहे. या एंडिंगने बाल्कनीच्या वेळेस तुम्ही व्ह्यू पाहणार ना तर कसा पाहता तुम्ही पाहून घ्या. हे बघा उजेड वगैरे भरपूर आहे. या रूममध्ये मी काही लाईट चालू केलेली नाही आहे. सो पुढे जाऊयात. पुढे गेल्यानंतर लेफ्ट साईडला तर किचन होतं आणि किचनपासून ज्यावेळेस तुम्ही इकडे बाहेर येता सगळ्यात आधी इकडे तुम्हाला क्वालिटी बेसिंग पाहायला मिळतो आहे. इकडे पाहणार तर इकडे तुम्हाला क्वालिटी एकदम हे नॉब वगैरे वापरले तर क्वालिटी नॉब वापरलेले आहेत. आणि सगळ्यात आधी इकडे पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे इंडियन टॉयलेट विथ बाथरूम पाहायला मिळणार आहे. डिसेंट साईज आहे त्याचीसुद्धा. आणि आता आपण एंटर करतो आहे मास्टर बेडरूममध्ये. या तर मग मास्टर बेडरूममध्ये जाऊयात. हे बघा हे आहे आपलं मास्टर बेडरूम. हा जो 2 BHK फ्लॅट आहे मित्रांनो याचा एरिया जो आहे तो तब्बल 1100 स्क्वेअर फूट आहे. मोठा फ्लॅट आहे खूप. लिव्हिंग रूममधून तुम्हाला अंदाज आलाच असेल. आता मास्टर बेडरूमच्या बाल्कनीमध्ये आपण आलेलो आहोत. हे बघा इथून सुद्धा बाहेरचा व्ह्यू तुम्ही पाहून घ्या. मी ट्राय करतो मित्रांनो बाहेर कॅमेरा काढून तुम्हाला दाखवण्याचा. हे बघा इथून व्ह्यू जर पाहणार मास्टर बेडरूमचा तर मास्टर बेडरूमची साईज प्लेन बेडरूमपेक्षा जरा जास्तच मोठी आहे. आता ॲक्च्युअली कॅमेरामध्ये जस्टिफाय नाही करता येणार. तुम्ही ज्यावेळेस फ्लॅट बघायला येणार ना त्यावेळेस तुम्हाला अंदाज येईल. आता इथे नेहमीप्रमाणे आपण बेडरूममध्ये तर वॉलपेपर वगैरे लावत नाही, परंतु हा फ्लॅट खूप चांगला आहे मित्रांनो. ज्यावेळेस फर्स्ट टाईम आम्ही बघितला ना तो खूप आवडला. म्हणून म्हटलं चला एक्स्ट्रा कस्टमरला थोडा अजून आपण काहीतरी क्वालिटी देऊयात फ्लॅटमध्ये आणि थोडा सेमी फर्निश जास्त करूयात. सो इथे सुद्धा आपण वॉलपेपर लावलेला आहे. बेडरूमची साईज चेकआउट करा. हा आपला बेडरूम. बेडरूममध्ये तुम्हाला वेस्टर्न टॉयलेट कम बाथरूम पाहायला मिळेल. यूज म्हणजे झालेलाच नाही मित्रांनो या फ्लॅटचा. हे बघा. सो हा झाला आपला मास्टर बेडरूम. या फ्लॅटला मित्रांनो तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर याची किंमत मी सुरुवातीलाही सांगितली होती. याची फ्लॅट कॉस्टच सांगतो. रजिस्ट्रेशनचा खर्च तुम्हाला करावा लागणार आहे. याची जी प्राईस असणार आहे ती 50 लाख रुपये असणार आहे. स्लाइटली नेगोशिएबल. बघूयात मित्रांनो झालं तर नक्की करू. ते पण डिपेंड असेल तुमच्या पेमेंट शेड्यूलवर. तुम्ही लोन किती करताय किंवा किती कॅश भरताय याच्यावर तुमची प्राईस डिसाईड होणार आहे. चला तर मग आता होम लोन वगैरे कसं करता येईल याच्याबद्दल थोडीशी पुढे अजून माहिती वाटलं तुम्हाला आजचा 2 BHK फ्लॅट. आय होप मित्रांनो नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर असेलच. तर स्पेशली ज्यांना 2 BHK फ्लॅट खरेदी करायचा आहे त्यांना हा व्हिडिओ जास्त आवडला असेल. कारण नॉर्मली जे फ्लॅट्स 2 BHK असतात त्यांचा लिव्हिंग रूम वगैरे स्ट्रेट असतो
आणि छोटे फ्लॅट असतात, एरिया जास्त तुम्हाला पाहायला मिळत नाही. याच्यामध्ये 1100 स्क्वेअर फूट याचा बिल्टअप एरिया आहे. कार्पेट तुम्ही अंदाज लावू शकता किती असू शकतो, डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेलंच आहे. लगभग तुम्ही पकडा इथे 800 स्क्वेअर फूट आरामात तुम्हाला कार्पेट एरिया पाहायला मिळतोय. या जर 2 BHK फ्लॅटला मित्रांनो खरेदी करायचं असेल तर मी प्राइस सुरुवातीला सांगितली होती तुम्हाला 55 लाखाच्या ऑल इन्क्लुडिंग पॅकेजमध्ये हा 2 BHK फ्लॅट तुम्हाला आरामात इथे बसू शकतो. बाकी नुसती फ्लॅट कॉस्ट सांगायचं झालं तर 50 लाख रुपये याची आपण फ्लॅट कॉस्ट ठेवले. पेमेंट शेड्यूल कसं आहे याच्यावर तुम्हाला प्राइस थोडीशी बघूयात, त्याच्यामध्ये काय चान्स झाली तर. परंतु मित्रांनो या ठिकाणी रजिस्ट्रेशनला साधारण 4 लाख रुपयाच्या वरती जाणार आहेत, त्यामुळे प्राइस नेगोशिएट करणं थोडं मुश्किल होईल. तरी बघूयात मित्रांनो, तुम्हाला फ्लॅट आवडला तर आपण बसूयात ऑफिसमध्ये आणि तुमच्यासाठी नक्कीच या ठिकाणी काही जेवढं काय करता येईल तेवढं आपण करूयात. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या फ्लॅटला खरेदी करायचं म्हटलं तर मित्रांनो तुमच्याकडे 10 ते 15% डाऊन पेमेंट असायला पाहिजे आणि सॅलरीड पर्सन तुम्ही आहात तर साधारण मित्रांनो तुम्हाला 80-90 हजार रुपये पेमेंट असायला पाहिजे. डाऊन पेमेंट जर लाखामध्ये सांगायचं झालं तर साधारण मित्रांनो तुमच्याकडे 8 ते 9 लाख रुपये पाहिजेत. जर सॅलरी तुम्हाला 80 हजारापर्यंत असेल तर. साहजिक आहे मित्रांनो, मोठा फ्लॅट घ्यायचा म्हटलं तर सॅलरी सुद्धा मोठी लागते. सो खरेदी करायचं असेल तर नक्की मला कॉल करा. व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक पण करा आणि अशाच प्रकारचा कॉन्टेंट पुढे पाहिजे असेल तर चॅनलला बाकी सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. आता भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.